सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 ऑक्टोबर 2024 पावर्ड बाय हॉटेल सह्याद्री स्वाभिमानाची वाडेफाटा सातारा। तिजोरी रिकामी करण्याचे महायुतीचे उद्योग जयंत पाटील पदे भोगलेल्यांनीच पवारांच्या पाठीत खंबीर खुपासला। वाई येथील शिवस्वराज्य यात्रेत केली टीका। शरद पवार यांच्या जीवावर अनेक पदे भोगलेल्यांनी त्यांच्या पाठीत सत्तेसाठी खंजीर खुपासला, परंतु 550 करण्याची किमया शरद पवार यांच्याकडे आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल माहीत पडल्यानेच मतदारांची दिशाभूल करण्यासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या टिकणाऱ्या नाहीत। दिशाहीन सरकारकडून राज्यात उधळपट्टी करून तिजोरी रिकामी करण्याचा उद्योग सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली। भावाचा खिसा कापून बहिणींना 1,500 राजू शेट्टींचे सरकारवर टीकास्त्र। भावाचा खिसा कापायचा आणि बहिणींना 1,500ची ओवाळणी द्यायची निवडणुकीसाठी शासनाचा हा बनवण्याचा प्रकार आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे। बँकांनी संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ द्यावी। जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी। आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे बँकांनी रक्कम हाताळणीबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। संशयास्पद व्यवहारांची तात्काळ माहिती यंत्रणेला कळवावी। उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा। त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी बँकांना दिल्या आहेत। निवडणूक अधिकाऱ्यांकडून 1950 टोल फ्री क्रमांक घोषित। लाच देणारा व घेणारा दोहोंच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आणि मतदारांना धमकी देणाऱ्या व धाकदपटशा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत। नागरिकांना कोणतीही लाच स्वीकारण्यापासून दूर राहण्याचे आणि जर कोणी लाच देत असेल, लाच देण्या घेण्याबाबत कोणतीही माहिती असेल अथवा मतदारांना धमकी, धाकधपटशा करत असेल तर याबाबतच्या जिल्ह्याच्या तक्रार सहनियंत्रण कक्षात 1950 या टोल फ्री नंबरवर त्याची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे। सातारा येथे दुर्गामाता मिरवणुकीदरम्यान विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा। दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुर्गादेवी मिरवणुकीदरम्यान रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठ सातारा येथे 2 महिलांचे विनयभंगासह त्यांना मारहाण केल्याप्रकरणी उदय वंजारी, सागर वंजारी दोघे राहणार भोई गल्ली गुरुवार पेठ सातारा, साक्षी प्रेमा राधा पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत। शिवतर तालुका सातारा येथील अपघात प्रकरणी ई बस चालकावर गुन्हा। दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास शिवतर तालुका सातारा येथे सत्यम संतोष सांबळे राहणार शिवतर तालुका सातारा यांच्या मालवाहतूक टेम्पोला भरधाव वेगाने येऊन ई बसने पाठीमागून धडक देऊन टेम्पोचे नुकसान केल्याप्रकरणी ई बस चालक सागर संपत जगताप राहणार रेवडी तालुका कोरेगाव याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास हवालदार मोरे करीत आहे। सातारा शहरातील शाहूपुरी चेन स्नॅचिंग 2 अज्ञातांवर गुन्हा। दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मदन हरिभाऊ पिसे राहणार शाहूपुरी सातारा हे सकाळी फिरायला जात असताना पाठीमागून बुलेट सारख्या मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून तोडून चोरून नेली आहे। शाहूपुरी परिसरात चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी 2 अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत। मॉर्निंग वॉकला जाताना कोणतीही सोन्याची व मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नये अशी स्पष्ट सूचना पोलिसांनी दिली असताना नागरिकांनी ती न पाळल्यामुळे अशा घटना घडत आहेत। मेढा महाबळेश्वर मार्गावर विनापरवाना खैराची वाहतूक करणारा टेम्पो मुद्देमालासह वन विभागाकडून जप्त। जावलीत खैर जातीच्या लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाला लागल्यानंतर यंत्रणेने लगोलग कारवाईचा बडगा उगारला। खैर जातीच्या लाकडाची विनापास वृक्षतोड करून वाहतूक केल्याप्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। चालक किरण किसन सुर्वे वय 43 राहणार डांगरेघर व संतोष पांडुरंग पार्टे वय 48 राहणार केरगळ तालुका जावळी अशी संशयितांची नावे आहेत। महाबळेश्वरवाडी तालुका मान येथील चिमुकल्याच्या खुनाचा उलगडा। चुलत्याकडूनच चिमुकल्या पुतण्याचा खून। मेंढ्या घरी घेऊन जात असताना रस्त्यात आडव्या बसलेल्या पुतण्याला बाजूला हो असे सांगितल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही, त्यामुळे मेंढ्या इतरत्र पळू लागल्याच्या रागातून चुलत्याने 4 वर्षाच्या चिमुरड्याचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना मान तालुक्यातील महाबळेश्वर येथे उघडकीस आली आहे। या घटनेमुळे मान तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संशयित नराधम चुलत्यास मसवड पोलिसांनी अटक केली आहे। मलकापूर येथील 5 कोटी लुटीतील संशयितांच्या तपासासाठी कराड पोलिसांची 6 पथके रवाना। जवळील मलकापूरमधील ची रक्कम लुटणाऱ्या टोळीतील 3घांना ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश आले। याशिवाय या प्रकरणाशी निगडीत अन्य 3 ते 4 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण केले आहे। दरम्यान मुख्य संशयितासह 2 संशयितांच्या शोधार्थ 6 वेगवेगळी पथके परराज्यांसह राज्याच्या विविध भागात रवाना झाली आहेत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा।